नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। रायपुर गांव हिंगना निवासी प्रदीप किशन खंगार नामक व्यक्ति ने उसी के गांव में रहने वाले नागरिकों से पोस्ट ऑफिस में आरडी जमा करने के नाम से लाखों रुपए की ठगी की और उसके बाद फरार हो गया। हालांकि गांव वालों की शिकायत करने पर हिंगना पुलिस में एफआईआर दर्ज की गई है। हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ ने हिंगना रायपुर पहुंचकर गाँव वालों से बात की व जाँच कर रहे अधिकारी पांडुरंग जाधव से भी बात की। देखिए हमारी यह खास रिपोर्ट। सर बोलताय तर जरी पण तुमच्याकडे पासबुक नसेल तर तुमचे पैसे बोलणार नाही। तुम्ही पोस्टामध्ये त्याचा पत्रव्यवहार करा। अगोदर हे सगळी माहिती घ्या आणि तरी पण जर तुमचे जर पैसे जर तिथे तुम्ही दिलेले आहेत त्यांच्याकडे खंगारकडे तर ते तिथे भरलेलेच नाहीत किंवा त्याची आय डी किंवा आर डी जो आहे ते त्यांनी तयारच केलेलं नसेल तर तशी कंप्लेंट पोलिसांना द्या। पण पहिल्यांदा अगोदर खात्री करा आणि जर का जेवढी रक्कम आपण दिलेली आहे तेवढीच रक्कम सांगा। अनावश्यकरित्या मी जर 20,000 रुपये रक्कम दिली आणि 50 जर सांगेल तर ते चुकीचं आहे। आम्ही सगळा तपास त्याचा करतोय पण लोकांचे पैसे घेऊन पळाला आहे किंवा आरोपी आहे तुम्ही अरेस्ट केले आहे तर तिथं वास्तविकता आहे की लोकांची 10 लाख 5 लाख रुपये फसले आहे। बरोबर ते लोकांना माहीत पडणार ते येणार आहे। 1 महिन्यापासून आंदोलन चालू होता पण पोलिसने काही कारवाई केली नाही, आरोपीला अटक केली नाही किंवा त्याचा साथीदार होता हस्बंड कोण आहे प्रदीप खंगार त्याला अरेस्ट चालूच आहे। ते आमच्या टच मध्ये होते ऑलरेडी। ते जे महिला जे आहे महिला आरोपी जे आहे आमच्या सोबत आहे पोलीस स्टेशन हिंगणाचे आयो आहे। हे इन्क्वायरी करत आहे तर प्रकरणची प्रदीप खंगार हा आरोपी रायपूर हिंगणा या भागाचे लोकांचे काही पैसे घेऊन फरार झालेले आहे। त्याची पत्नी पोलीस ताब्यात आहे। आम्ही जाणून घेऊ त्यांचे काय म्हणणं आहे, काय चौकशी तुम्ही करत आहे सर। याच्यामध्ये आपल्याकडे हिंगणा पोलीस स्टेशनला CR नंबर 315/24 कलम 409 420 406 465 68 471 34 IPC सह इम्पेडी ॲक्ट कलम 3 अन्वये गुन्हा नोंदवलेला आहे। गुन्ह्याचा तपास चालू आहे। गुन्ह्यामध्ये 2 आरोपी आहेत, त्यापैकी एक आरोपी आपल्याकडे आपण अटक केली आहे आणि त्यांच्याकडे आता आपण चौकशी करीत आहोत। आरोपीचे काय नाव आहे? आरोपीचं नाव आहे वंदना खंगार आणि प्रदीप खंगार। आणि आपण जे अटक केली आहे आपल्या कस्टडीमध्ये कोण आहे सध्या आरोपी? वंदना खंगार आपल्या कस्टडीमध्ये आहे आणि दुसरा जो आरोपी आहे प्रदीप खंगार तो त्यांचा शोध चालू आहे, अजूनपर्यंत मिळालेला नाही। तपासाचा भाग आहे, आता सांगू शकत नाही तुम्हाला, तपास होऊ द्या। फक्त आम्ही पब्लिकला या आता तुमच्या मीडियाद्वारे आम्ही आवाहन करतोय की ज्यांना फसवलेलं असेल त्यांनी आपल्याकडे एवढे ॲप्लिकेशन अगोदर आकडा वाटत होता भरपूर आहे पण तेवढे लोक सगळे आलेले नाही आहेत। जरी कोणी राहिलं असेल कंप्लेंट करायचं तर त्यांनी येऊन पोलिसांना कंप्लेंट करावी। ठीक आहे। लोकांचं म्हणणं आहे की 1 महिन्यापासून आंदोलन चालू होता की यांच्यावर कारवाई करा, आमचे पैसे फसले आहे, पण पोलिसने कोणती कारवाई केली नाही आणि उलट आरोपीला संरक्षण दिला म्हणून तो फरार झाला आहे। काय म्हणणार? आरोपी अगोदरच मिसिंग झालेली कंप्लेंट दाखल केली आहे। आपल्याकडं मिसिंग क्रमांक 53/24 दाखल आहे, ती आहे 27/6/2024 रोजी। मिसिंग झाल्याची माहिती लोकांना कळाल्यानंतर लोक आपल्याकडे कंप्लेंट करायला आलेले, त्याच्या अगोदर एकही कंप्लेंट आपल्याकडे आलेली नाही आहे। त्याच्यामुळे तेव्हापासून तो आत्तापर्यंत मिळालेलाच नाही आरोपी। तो स्वतः मिसिंग असल्यासंदर्भात त्यांच्या मिसेसने कंप्लेंट केली आहे आपल्याकडे, त्यांच्या मुलीने कंप्लेंट केलेली आहे, कल्याणी म्हणून त्यांची मुलगी आहे, त्यांनी आपल्याकडे कंप्लेंट केली आहे। त्यानुसार आपण मिसिंग सुद्धा दाखल केली आहे, त्यांचा शोध चालू आहे।
आतापर्यंत किती लोकांची आपल्याकडे तक्रार आली आहे आणि किती आकडा किती आहे म्हणजे फसवणूक? जवळपास 80च्या जवळपास आकडा आहे तक्रारदारांनी जे आपल्याला तक्रार दिली आहे. तर त्याच्यामध्ये आपण जवळपास 72 लोकांचे स्टेटमेंट घेतलेले आहेत आणि अजूनही आपण जे रोज तक्रारी प्राप्त होत असतील ते घेतच असतो. त्याच्यामध्ये आपण परत रोज आपला तपास चालूच आहे. त्यांचे बयान घेणं, त्यांच्यानं इतर माहिती मिळवणं, पोस्टाकडनं माहिती मिळवलं, संबंधित विभागाकडनं माहिती मिळवणं, हे सगळा तपासाचा भाग आहे, तो आम्ही करणार. आतापर्यंत किती रक्कम म्हणजे आपल्याकडं हे झालं आहे, तक्रार झालेली आहे? जवळपास 2,25,58,400 आकडा आपल्याकडे आत्तापर्यंत आहे. अजूनही हा आकडा वाढण्याची शक्यता आहे, परंतु ज्या लोकांनी पैसे दिलेले आहेत ते सगळे लोक अद्यापर्यंत सुद्धा आपल्याकडे आलेले नाहीत असं आम्हाला वाटतं. ते जे कोणी राहिले असेल त्यांनी पण येऊन कंप्लेंट करावी. आपण चौकशी करत आहे काही तपासमध्ये काही असं ते आपण घरी आलो आहे त्यांचेवाले आरोपीचे काही अशी वस्तू भेटली का? त्याच्या घरी काही आपल्याला मिळालं आहे का? नाही, त्याच्यामध्ये तपासाचा भाग आहे. आता काय सांगू शकत नाही आपण. तपास चालू आहे. तपासामध्ये जोपर्यंत तपास चालू तोपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला उघड करता येत नाहीत. तो गुन्ह्याचा भाग आहे तपासाचा. आम्ही तो चार्जशीट झाल्यानंतर तुम्हाला कळवू. तुमचं तुमचं नाव? तुमचं नाव? माझं नाव पांडुरंग जाधव. मी सहाय्यक पोलीस निरीक्षक, हिंगणा पोलीस स्टेशन. आम्ही आहोत रायपूर हिंगणामध्ये. काही लोक आमच्या सोबत आहे आणि इकडे एक RDचे नावानं व्यक्तीचं नाव काय होतं? प्रदीप खंगार नावाचा एक व्यक्ती RDचे नावानं गावाचे लोकांचे काही पैसे जमा करत होता, जास्त व्याजाचे लालच देऊन. आम्ही त्यांच्याशी सांगू काय त्यांचं म्हणणं आहे. सांगा, तुम्ही काय म्हणणं आहे? तुमचं नाव सांगा. माझं नाव राधाबाई भांगे. कुठं राहणार तुमचं? रायपूर. काय झालं आहे तुमच्या सोबत म्हणजे आमच्या पोरानं गाडी विकली होती तर त्याला बा पैसे हा म्हणे अधूर मागत आला की द्या माझ्याकडे, मी याच देईन तुम्हाला. कोणाला पैसे दिले तुम्ही? प्रदीप खंगारले. बरं, कशासाठी जमा करत होते पैसे? याजानं द्या बा मला, मी तुम्हाला याच देईन. हा. किती पैसे जमा केले तुम्ही? 10 लाख. 10 लाख. हो, 10 लाख. आता कुठे गेला तो प्रदीप? आता कामाला कुठे मेलात का जिथं आहे तर. तुमचे किती पैसे? नाव सांगा. माझे 3 लाख आहे. काय नाव तुमचं? माझे ताजबी वासे. बरं, कोणाला दिले तुम्ही पैसे? प्रदीप खंगारला. तुमचे किती पैसे? माझे 4,30,000 आहे. पार्वताबाई अंबादासजी भांगे आमच्या घरी येत होते, पैसे मागत होते आणि आमच्याशी भेटही नाही घेतली, नोटून आले. आता येतो तर आम्हाला तुम्हाला का भेटन म्हणते आणि पळा म्हणते. ते गावा कायसाठी आहे, आमच्यासाठी नाही तर. आता तुम्ही तुमचे पैसे फसले आहे, त्या व्यक्तीच्या नावाची तुम्ही पोलीस तक्रार केली का? केली आहे. ते तर गाडी गेली. पोलीस काय म्हणणं आहे? पोलिसांनी काही नाही केलं. पोलीस म्हणते आणीन म्हणते, आनंद भेटन म्हणते. कारवाई केलीच नाही त्यांनी जास्त. ते पैसे म्हणजे तुम्ही मागणी केली का? कधीपासून फसले आहे? कधीपासून? त्याले रोज मागत होते. आम्ही रोज RDला येणं रोज मागत होतो. माझं पोरगं म्हणे गाडी घ्यायची आहे, मला पैसे दे म्हणे. तर तो हो 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 होच करे. आज देतो, उद्या देतो, उद्या देतो, परवा देतो, असा करे. पोलीसवाले ऍक्शन दिली ते पोलीसवाले भी नहीं घेऊ रहे. तुमच्या काही पैसे फसले का? है ना 3 लाख रुपए है। तुमचं नाव सांगा. आरिफ शेख, मेरे 3 लाख रुपए है। पुलिस वालों के पास में गए पर पुलिस वाले ने इसमें कोई एक्शन नहीं लिया। 1 महीना उन्होंने घुमा दिया। 1 महीना घुमाने के बाद में फिर उनको बोला गया तो अभी 3 दिन के बाद में कल FIR दर्ज हुई। FIR दर्ज होने के बाद में अभी उनको ढूंढने के लिए पुलिस ने निकाला बस। तुम्ही कैसे पैसे जमा मतलब किस काम के लिए जमा करते थे? RD के तौर पर क्या है? RD के तौर पर नहीं, उन्होंने बोला गया था कि हम पैसे जमा करो, उसकी FD बना के देंगे हम 5 साल के बाद में 3 लाख के 6 लाख रुपए देंगे। तो उसको मैंने नहीं, सभी जनता ने यहाँ के गांव के लोगों ने पैसे दिया है। अभी प्रदीप जो खंडारे है, पुलिस ने प्रदीप उसको खंगार गिरफ्तार किया है? खंगार को नहीं, गिरफ्तार नहीं किया है। नहीं किया है। नहीं किया है। है क्या नहीं है, घर पर है। कोई होगा किसी पर तो दिखाएंगे क्या हमको? प्रदीप, ये 27 तारीख तक का वसूली किया इसने। आपका नाम बताइए। इमरान जब्बार महाजन। कितना इसे पैसा फंसा आपका? मेरा डेली कलेक्शन था 6,000 रुपये महीने का। इसने 4 महीने पैसे नहीं डाला है इसमें और डेली आता था। यहाँ से जब गायब हुआ वो तो इसकी मिसिंग कंप्लेंट बोले तो 2-3 घंटे में उसके घर वाली ने डाली। 2-3 घंटे में उस मिसिंग कंप्लेंट लेते नहीं है, पुलिस वालों ने मिसिंग कंप्लेंट ली उसकी 24 घंटे के अंदर उसमें। हाँ, मेरे को लगता है इनके घर वाले सब मिली जुली भगत है। अब दवाई वगैरह वो सब मिली। अब लोगों का 35-40 साल से इसका भरोसा बैठा हुआ था, इसलिए लोगों को चूतिया बना के 1-2 का 4 हो गया यहाँ से।
आप मांगनी कब से कर रहे थे कि पैसे हमारे जो लिए हो वापस करो? हम मांग रहे थे 3 साल हो गए थे मेरे के आरडी को, तो वो बोले 5 साल रहने दो, उसके बाद में 5 साल के बाद तुम उठाना, और चकमा दे के भाग कितने गया। पैसे थे? आपने पुलिस को बताया, पुलिस में बयान हो गया आपके, तो क्या हुआ? आपने पुलिस ने क्या बोला है आपको, आश्वासन क्या दिया है? पुलिस वाले के पास में गए, 3 लाख रुपए थे, पुलिस वालों के पास में गए, पुलिस वालों ने बोला कि हमारी प्रोसेस चालू है। प्रोसेस चालू रहने के बाद में पुलिस वाले यही बोलते थे कि हम उसको ढूंढ के लेके आएंगे, उसके बाद में आपको बताएंगे। 1 महीने तक उन्होंने कुछ प्रोसेस की नहीं। कल 24 तारीख को उसकी FIR दर्ज हुई, ऊपर कमिश्नर के पास में दिए। आपको ऐसा लगता है कि इसमें कहीं ना कहीं खंगार को, सुनील खंगार को भगाने में या फरार होने में पुलिस का हाथ है? हमको ऐसा लगता है क्योंकि 1 महीने से पुलिस वालों ने कोई उसकी एक्शन लिया नहीं, तो हमको ऐसा लगता है कि पुलिस वालों को कुछ मिले जुले होंगे उनके साथ। अभी पुलिस की गिरफ्त में है या वो फरार है? अभी फरार है। और परिवार में कौन है? उसके परिवार में उसकी लड़की है केतकी, और उसकी घरवाली वंदना, और प्रदीप खंगार। एक बेटी है कनाडा में, एक पूना में है। उसकी जो पत्नी है उनको पुलिस ने गिरफ्त में लिया है क्या? नहीं, पुलिस ने गिरफ्त में नहीं लिया उसके पत्नी को, गिरफ्तार अभी नहीं किया? कल गिरफ्त में किया है। अच्छा, हाँ, और अभी पूछताछ चल रही है? पूछताछ चालू है। मेरा नाम राजकुमार महादेवराव खंगार है, रायपुर का रहने वाला हूँ, और मेरा सक्का एक मौस के लड़का है मेरा। मेरे 5.5 लाख रुपए लिए इसने एफडी के लिए, और बस बेपत्ता हो गया वो। आपका रिश्तेदार है? हाँ, रिश्तेदार है, मौसी का लड़का है, सक्का मौसी का लड़का है। अच्छा, आपको ये पता था कि अंदेशा था कि वो भागने वाला है? नहीं, वो पता नहीं था। मेरा लड़का उधर रायपुर में है, मैं वहाँ गया था, ऑपरेशन था मेरा आँख का, तो वहाँ गया था मैं। वहाँ पर खबर मिली मेरे को, भगा करके। कितने लोगों के रायपुर जो गांव है हिंगना में, पूरा गांव है, कितने लोगों के पैसे लेके गया? पूरा गाँव है, महाजनवाड़ी वगैरह वगैरह पूरा है, 75% है। अच्छा, अंदाजन कितना रकम होगी लोगों की जो लेके फरार हुआ है? वो कम से कम 10 करोड़ के आसपास है, वो 10-12 करोड़ के आसपास। आपको गांव वालों को ऐसा अंदेशा नहीं हुआ कि इतने बड़े पैमाने में रकम जमा कर रहे हैं? वो अच्छा था लड़का, उसने ये किया, पूरा बराबर करता था कारोबार वगैरह। अभी उसके क्या झिलीमुली हुई, तो अभी उसके बेटी की शादी हुई, तब से वो पूरा ये हो गया। वो उसका जवाई आर्किटेक्चर है, अभी उसने क्या किया नहीं मालूम। झूली मिली सरकार है, सब औरत का वगैरह हाथ है इसमें, कुछ तो भी इसमें आप इतने बड़े पैमाने पैसा जमा करते थे, आपको कभी अंदेशा नहीं हुआ कि ये हमारा पैसा डुबा सकता है? आपने पुलिस में कंप्लेंट नहीं की? नहीं, अभी मौसी का लड़का था, कारोबार अच्छा था करके हमने ये किया, उसके इस पर भरोसा किया हमने। और 1 महीने से आंदोलन चल रहे हैं, उसको गिरफ्तार करो या उसके ऊपर कार्रवाई करो, हमारा पैसा फंसा हुआ वापस करो, तो पुलिस ने कोई एक्शन लिया क्या? नहीं, एक्शन हमारी चालू है बोला, ऐसे बोल रहे थे पुलिस। अच्छा, हम जब बोले, अभी कल हम MLA साहब आए थे, उनके भी तरफ गए हम, तो उनके अभी एक्शन चालू है बोले, उसको औरत को गिरफ्तार किया है बोले, और कल की इसकी केस है बोले उनके, ऐसा बोल रहे थे। तो आप क्या बोलेंगे? पुलिस की कार्रवाई जो चल रही है वो बराबर चल रही है, कायदेशीर, या फिर कायदेशीर यानी आगे चलने को होना, एक CID की तरफ देने को होना? अभी तक पता नहीं लगा क्या मरा है क्या जिंदा है, वो आने के बाद ही सब खुलेगा ना राज, तो उसका पहले ये करो। आपको लगता है कि उनकी वाइफ भी उनके साथ में मिली भगत? हाँ, मेरे तरफ प्रूफ भी है उसका, मैंने चेक से पैसे दिया था मैंने। अच्छा, हाँ, 3 लाख वहाँ दिया, 2 लाख घर में लाके दिया, और 50,000 मेरे घर में आया हो लाने। उसकी पत्नी का क्या नाम है? उसका वंदना प्रदीप राव खंगार। वो भी प्रदीप के साथ में ये घोटाले में पूरा घोटाले में है, लड़कियां वगैरह सब इसमें सब वो घोटाला तभी है। वो सादा आदमी था, इसका कोई भी नहीं था, सब ये अभी जवाई है वहाँ से, उनका ये हो गया उनका। जो पासपोर्ट वगैरह है वो कहीं से छपाया गया, वो नकली था, FD वगैरह? हाँ, नकली है बोले, अभी बोल रहे बा मेरे को तो नहीं दिया उसने कुछ भी। अभी मैं नाते इसमें रिलेशन में लगता था, तो वो बोले भाभी रहने दो, 5 साल के बाद तुमको वापस दे दूंगा। पोस्ट ऑफिस में जाके नहीं, मैं पोस्ट ऑफिस में आपके पैसे जमा हुए या नहीं? नहीं, मैं नहीं गया, पोस्ट ऑफिस में नहीं गया था। उस पर भरोसा था मेरा पूरा। 2015 से मेरा कारोबार चालू है उससे।
कोई पोस्ट ऑफिस में गया हुआ था इसकी सहानिशा करने के लिए कि हमारा पैसा आरडी के तौर पर जमा किया जा रहा है। पोस्ट ऑफिस में कभी गए तो पोस्टमैन ने कुछ बोला आपको? कभी गए नहीं आप लोग? गए नहीं, वहाँ तक गए विड्रॉल कर वो खुद लाके घर में लाके देता है। रात गरजच आहे, थोत जमा करे आणि थोत हे भी करे, जैसे दादा जमा हुए। होता है कि उनकी जो पत्नी है वंदना खंगार है, उससे यदि पुलिस कड़क पूछताछ करती है तो नाही तिथे चांगलं पुष्पास केलं पाहिजे ना, कडक केलं पाहिजे। जवाई पोरगी भी आहे, गुजरीत आम्ही बसतो भाजीपाला विकाले तर ते पोरगी भी आहे मागाले पैसे, आरडीचे पैसे मागाले। आज झालं गेलं तर आमचे पैसे पैसा फंसा है, पुलिस ने कार्रवाई नहीं की, तो आप सब बस्ती के लोग, रायपुर हिंगना के लोग क्या आंदोलन कुछ करने वाले हैं क्या? आंदोलन तो करने वाले हैं ना, अभी देख रहे हैं हमें क्या होता क्या नहीं करके, आंदोलन तो करना ही पड़ेगा ना। ये केस आगे जाने को ना, तभी वो ये होगा, यहाँ पर रहने से कुछ ही नहीं होता। हाँ घर गिरवी है करके पेपर ऐसा बोल रहे, अभी क्या मालूम था, घर पे गिरवी है ऐसे बोल रहे।